नमस्कार. नविताच रुचकर रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत घरीच अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यात ढाबा स्टाईल कढाई पनीरची रेसिपी. कढाई पनीर करण्यासाठी मी सर्वात आधी इथे कढाईचा मसाला तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी 1 टेबलस्पून धणे घेतले आहे, 2 टीस्पून मी इथे जिरे घेतले आहे, 10 ते 12 काळे मिरे, अर्धा इंच कलमी, 1 मोठी विलायची आणि 1 लहान तेजपान आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. छान भाजून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला आपण याला दळून घेणार आहोत. आता पॅनमध्ये 1 टीस्पून तेल गरम करून त्यात पनीर छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मी 100 ग्राम पनीर घेतला आहे. हे पनीर मी घरीच तयार केलेलं आहे. पनीर छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही कढाई पनीर मी 2 लोकांसाठीच बनवते आहे. तुम्हाला अधिक बनवायचं असेल तर तुम्ही याचं प्रमाण अजून वाढवू शकता. आता त्याच पॅनमध्ये मी अजून 1 टीस्पून तेल घातलेलं आहे आणि त्यात शिमला मिरची, कांदा आणि गाजराचे तुकडे मी यामध्ये छान भाजून घेते आहेत. छान थोडा वेळ भाजून झाल्यानंतर आपल्याला हे वेगळं काढून ठेवायचं आहे आणि आता आपल्याला तयार करायचा आहे मसाला. मी इथे 2 ते 3 टीस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे घातलेले आहे आणि 1 छोटा कांदा मी इथे बारीक चिरून घातलेला आहे. कांदा आणि आले लसणाची पेस्ट मी छान इथे परतून घेते आहे. हे परतून झाल्यानंतर आता यात आपण घालणार आहोत 2 टोमॅटोची प्युरी यामध्ये आपण घालून घेत आहोत. या ठिकाणी मी 2 टोमॅटोची प्युरी घातलेली आहे आणि ही टोमॅटोची प्युरी आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. ही प्युरी आपल्याला तोपर्यंत परतून घ्यायची आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही. तुम्ही बघू शकता आपली ही टोमॅटोची प्युरी छान परतून झालेली आहे. छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यात मसाले घालून घेऊया. अर्धा टीस्पून मी यात हळद घातलेली आहे आणि 1 ते 1.5 टीस्पून मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडरनी आपल्या कढाई पनीरला छान लाल रंग येणार आहे. आता यात आपण आधीच तयार करून घेतलेला, भाजून घेतलेला आणि दळून घेतलेला हा कढाईचा मसाला टाकणार आहोत. हा मसाला आपल्याला यात छान परतून घ्यायचा आहे. कुठलीही भाजी असो, मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत, तेव्हाच आपल्या भाजीला छान चव येते. पण मसाले परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायला हवी, नाहीतर आपले मसाले जळू शकतात. आता आपले मसाले छान परतून झालेले आहेत. यात आता आपण शिमला मिरची, कांदा आणि गाजराचे तुकडे आपण यात परतून घेऊया. छान परतून झाल्यानंतर आता आपल्याला यात पनीर घालून घ्यायचं आहे. पनीर यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हा मसाला छान मिक्स करायचा आहे, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आलटून पलटून छान परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीपुरतं मीठ आपण यामध्ये आता घालून घेऊया आणि परत आपण या मसाल्याला परतून घेऊया. कढाई पनीरची ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, अगदी सहज तयार होते आणि चवीला खूप छान लागते. अगदी आपण ढाब्यावर खातो तशी ही कढाई पनीरची रेसिपी तयार होते. आता यामध्ये मी 1 कप गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाण्याने छान तेलाचा तवंग वरती येतो. छान आलटून पलटून मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपण शेवटी क्रीम घालून घेणार आहोत. दुधावरची साय पण घालता येतं आणि यामध्ये आता आपण शेवटी कसुरी मेथी घालून घेऊया. कसुरी मेथीने आपल्या या भाजीला, आपल्या कढाई पनीरला खूप छान चव येणार आहे. मस्तपैकी आपली कढाई पनीरची ही रेसिपी तयार आहे. भाजी तयार आहे. 5 मिनिटं आपण हिला अजून शिजवून घेऊया आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया. आपली मस्तपैकी झणझणीत आणि चवदार, अगदी अप्रतिम अशी कढाई पनीर ही तयार आहे. आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मस्तपैकी सर्व करून घेऊया. कढाई पनीरची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच झणझणीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल, सगळ्यांनाच खूप आवडेल आणि तुम्ही वारंवार ही बनवत राहाल. भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, स्वस्त रहा, मस्त रहा. बाय.